शेतकरी मित्रांनो, सध्या सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न कोणता असेल तर कर्जमाफीची यादी दुसरी कधी लागणार, त्याच्यानंतर प्रोत्साहन शेतकऱ्यांची यादी कधी लागणार आणि त्याहूनही सगळ्यात जास्त शेतकरी वाट पाहत आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार। कारण या योजनेचे 2 हप्ते रखडलेले आहेत, 9वा आणि 10वा। याची नेमकी तारीख कोणती, कोणत्या तारखेला वितरित जाणार आहे आणि हे शेतकरीच निष्कर्ष लावलेत की मागचा जसा कृषी दिनाचा लावला होता, त्याच्यानंतर असा पुढे काही एखादा महोत्सव आला, त्या महोत्सवात आता वितरित केल्या जाईल, असं शेतकरीच निकष लावलेत। पण यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत का त्या कोणीही समजून घ्यायला तयार नाही। आता तुम्ही जसं या कर्जमाफीचं बघत असताल, राज्य सरकारनं जशी या कर्जमाफीची घोषणा केली, शासन निर्णय काढला, त्याप्रमाणे या कर्जमाफीची प्रक्रिया चालू आहे का तर नाही। यामध्ये तांत्रिक अडचणी दाखवणे, अशी यादी लागणार, असं करा तसं करा, अशी कर्जमाफी मिळाली असं जाहिरातसुद्धा सुरू झालेली, यावरून हे तुमच्या लक्षात येत असेल। मात्र जसं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2 हप्ते रखडलेले आहेत, याचे सुद्धा असेच कारण आहेत। कारण शेतकऱ्यांची मानसिकता तपासली जाते की शेतकरी काय करू शकतात, शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी सरकारला कळत असतात। कारण तुमच्या प्रत्येक गावात सरकारच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता रोज त्याच्या तालुक्याच्या नेत्याला भेटतो, तालुक्याचा नेता त्याच्या जिल्ह्याच्या नेत्याला भेटतो आणि नेमकं शेतकऱ्यामध्ये काय चाललेलं आहे सध्या याबाबत ही सगळी माहिती सरकारकडे जात असते। आणि राज्य सरकारची मानसिकता मुळात हे हप्ते देण्याचीच नाही। आता काही शेतकऱ्याला असं वाटतं खरंच राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती लई बिकट असेल, तर तुम्हाला सांगतो, आता मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून रील्ससाठी 25,000 रुपये बक्षीस आहे। पहिलं 25,000, दुसरं 15,000, नंतर 10,000 आणि त्यात लय शेतकऱ्यानं रील अपलोड केले नाही म्हणून आता त्याला वाढसुद्धा दिली। म्हणजे शेतकऱ्यांनी पुन्हा ह्या रील्स अपलोड कराव्यात, याच्यासाठी खर्चायला पैसे आहेत। त्याच्यानंतर मंत्र्यांना गाड्या घ्यायला, त्याचे बंगल्याच्या दुरुस्त्या करायला पैसे आहेत। त्याच्यानंतर जे काही मंत्र्याचे आमदाराचे सचिव असतील त्याच्या पगारीमध्ये वाढ करायला सुद्धा पैसे आहेत। तसे शासन निर्णय निघत असतात। मी काही मनानं बोलायलो नाही किंवा गप्पा नाही मारायलो, हे वास्तव सांगायलो। मग शेतकऱ्यासाठीच का पैसे नाहीत बरं? शेतकऱ्याच्या महाडीबीटीच्या अनुदानाला पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला पैसे नाहीत, शेतकऱ्यांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते द्यायला पैसे नाही, असं होऊ शकतं का? मग आता त्यासाठी कर्जमाफीसाठी जर पैसे नसतील तर रविकांत तुपकरांनी त्यासाठी आता मुंबईला जाऊन आंदोलन करायचं ठरवलंय आणि त्यांनी 26 ऑगस्टची मुदत दिली। 26 ऑगस्टपर्यंत त्यांनी ज्या काही मागण्या मागितल्यात त्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर त्यांच्या मागण्या तुम्हाला सविस्तर ऐकायच्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, सगळ्या मागण्या तुमच्या लक्षात येतील। तर 27 ऑगस्टला ते तिथं जाणार, मंत्र्यांचे बंगले, मंत्र्यांच्या गाड्या यांची हराशी करणार प्रतिकात्मक, आणि त्यातून जे पैसे येतील ते मग कर्जमाफीसाठी देणार आणि कर्जमाफी करा असं आंदोलन रविकांत तुपकर आता करणार आहेत। त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो, जे काही नमो शेतकरीचे हप्ते रखडलेत का यासाठी सुद्धा असंच काहीतरी करावं लागेल, तेव्हा मिळतील। नाही तर उगं तुम्ही आपलं कमेंट करू करू तारीख सांगा तारीख सांगा, पुन्हा काही जण शहाणे असे कमेंट करतात, तुम्हाला काहीच माहीत नाही। जे पैसे येणार आहेत ते असे मिळणार आहेत हे सांगण्यात मजा नाही, जे मिळणारे नाहीत का ते का मिळत नाहीत हे सुद्धा शेतकऱ्याच्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल हे तुमच्या आता लक्षात आलं असेल। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचे जर हप्ते मिळवायचे असतील तर जसं आता कर्जमाफीसाठी आंदोलन होणार आहे तशाच पद्धतीचं आंदोलन या नमो शेतकरीसाठी सुद्धा होणं गरजेचं आहे। त्यावेळेस या नमो शेतकरीचे 2 रखडलेले आहेत आणि जर काहीच नाही झालं तर पुढं कितीक रखडतील हे काही सांगता येत नाही। आता यावर तुमचं काय मत आहे? आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि जॉईन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।